वेगळाच फील होता. फर्स्ट टाइम स्टेजवर पाय ठेवला होता. इतका बडा सेट. तर आपल्याकडचा गावाकडचा माणूस गेल्यानंतर रियालिटी शो एकदम मोठं वाटतं खूप. तर लेण्याद्री फाउंडेशन म्हणून त्यांचं हे होतं. ते असंच गरीब मुलांसाठी काही ना काही ते चालू ठेवायचे. आता आपली परिस्थितीच नाही तर आपण काय ते त्याच्याकडे आपल्याला ना करिअर माहिती ना काय माहिती. त्याच्या मागे मी स्टोरी ते तुम्हाला मी मध्यंतरी सांगेल. नक्की नक्की. ॲज अ मित्र म्हणून खूप काही अडचण आली सो क्या बात. मी आहे, तू सांग पुढे यायचं आहे काय करायचं आहे ते रेडी असतात ॲज अ लहान भावासारखं. ओ मनी दिलबरा मी तू ना प्यार मा पागल बैल शे. तूने मुझसे किया था कभी वादा, मेरी ताल पे तू दौड़ी चली आएगी. कैसा बंधन है प्यार का ये बंधन, इसे छोड़ के तू दौड़ी चली आएगी. क्या यही है वफा मुझे ये तो बता, क्या यही है वफा मुझे ये तो बता. मेरी महुआ ओ तेरे वादे क्या हुए. क्या यही है वफा मुझे ये तो बता, मेरी महुआ ओ मेरी जाना. दोनों ने किया था प्यार मगर मुझे याद रहा तू भूल गई. मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली. मैंने तेरे लिए रे जग छोड़ा, तू मुझको छोड़ चली. वाह 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 वाह, क्या बात है मयूर, बहुत बढ़िया. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख. आपल्या सगळ्या रसिक मित्रांचं मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबीडूबीडू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन लोकप्रियतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आजच्या संवाद कट्ट्याचा आपला अतिथी आहे आपला तरुण तडफदार सुरील्या गळ्याचा गायक आणि तो चतुरस्त्र आहे मित्रांनो. त्याच्याकडे अनेक त्याच्या अंतरंगी नाना कळा आहेत आणि कळा म्हणण्यापेक्षा कला आहेत असं म्हणणं जास्त आहे. आपला आजचा अतिथी गायक, कोरिओग्राफर, नंतर उत्तम गीतकार असलेला आणि रॅपर पण असलेला असा मयूर अहिरराव या मातीतला आपला हौशी कलावंत, पण ज्याने स्वतःची ओळख आज सोशल मीडियामध्ये आणि एकूणच या सगळ्या क्षेत्रामध्ये मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये मिळवलेलं आहे. आणि चित्रपटामध्ये सुद्धा त्याला संधी प्राप्त झाली आहे केवळ आणि केवळ त्याच्या छंदामुळे, केवळ आणि केवळ कलेचा तो पुजारी असल्यामुळे, कलेचा यात्रिक असल्यामुळे मयूरला आज नक्कीच स्काय इज द लिमिट असं म्हणायला काही हरकत नाही. मयूर, आमच्या मल्हारच्या संपूर्ण टीमच्या वतीनं पुन्हा तुझं स्वागत. अतिशय सुरेल, साक्षात सगळ्या ऑल टाईम फेवरेट असे जे सिंगर आहेत, अजरामर मखमली गळ्याचे गायक मोहम्मद रफी साहेब, विद्यापीठच गाण्याचं एक त्यांच्या सुरेख अशा आणि अजरामर अशा गीतांना आपण मस्त प्रारंभ झालेला आहे. बरं मग सांग, हे सगळं गाणं आणि आपला गळा गाता आहे आणि आपल्या पायात ताल आहे, लय आहे, नृत्य आपण करू शकतो वगैरे वगैरे, हे सगळे छंद तुझे हे केव्हापासून, बालपणापासून काय सांगशील? सर बालपणापासून नाही म्हणता येणार, पण स्कूल लाईफ माझी 8-9 असं म्हणू शकता. स्कूलमध्ये तर भाग घेतच होतो मी कंटिन्यू. बरं. आणि गॅदरिंगमध्ये कंटिन्यू काही ना काही पार्टिसिपेट मी करायचो. पण माहिती नव्हतं किंवा मी इकडे वडणार आहे किंवा हे पण करणार आहे. पण मग धीरे धीरे जसं मी त्याच्यात रुजत गेलो. पण काय आता मी 10thला होतो सर, 9-10चा पिरियड चालू होतं. मी क्लासेस लावले. आमचा नाही का, आमचा जो भाग आहे, एरिया आहे, तर तिथे ना क्लासेस वगैरे चालायचे. तर आमचे राहुल सर म्हणून आहे, त्यांच्याकडे मी क्लास लावला. म्हणजे डान्सचं कसं एक टच भेटला त्याला.
तर ते नाही का बाल महोत्सव नावाचं असं ॲक्टिव्हिटी, जे गरीब मुलं असतात ज्यांना स्टेज नाही भेटत अशा मुलांसाठी ते गॅदरिंग घ्यायची क्लासकडनंच. पण एक पण राहायचं की कला जोपासता आली पाहिजे बुवा. आता ते बाहेर तरी जाणार कारण की ते तेवढ्याच याच्यात राहतात. तर मग तिथून माझी सुरुवात झाली. तिथून पहिला मी ऋतिक रोशन वगैरे डान्स, म्हणजे मेन जो डान्स म्हणू शकतो आपण, तर तिथून माझा फेवरेट ऋतिक रोशन. तेव्हा एकदम मी हे होतो त्यांचं fan होतो. तर तेव्हा एकदम म्हणजे क्रेज होती पलका जीना वगैरे ते गाणे आले होते. मला ते एकदम ते हिरो सारखं ऍक्ट करायचं आहे. तो तिथून माझी एक सुरुवात. त्यांनी मला खूप मोटिवेट केलं तिथून. काय माझे सर होते अजून, वैभव सर, त्यांनी मोटिवेट केलं की नाही तू डान्स चांगला करू शकतो. कारण मी त्यावेळेस आयसोलेशन वगैरे या सगळ्या गोष्टी मी करत होतो, छोट्या छोट्या गोष्टी. त्यांनी तिथून मला मोटिवेट केलं आणि तिथे मी स्टेजवर नाचलो, तिथे प्राईजही भेटलं. आणि मग तिथून सुरुवात झाली की वाटायला लागलं ते बोललं तू एक काम करतो, तू हे कर, हे खूप छान करतोय. त्याच्या मागे पण खूप बॅक स्टोरी अजून. क्या बात आहे. नाही पण मग तुझ्यात ते टॅलेंट असल्यामुळे ते त्यांनी हेरलं. नाहीतर असे हौशी चिकार लोक असतात, पण त्यात नेमकं याच्याकडे हे आहे आणि याला हे स्टेज मिळायला पाहिजे, याला संधी मिळाली पाहिजे असं ते पारखी लोक सुद्धा ते बघतात. आणि सर मेन गोष्ट काय झाली ना याच्यामध्ये की आता ते 2 लोक माझ्या लाईफ मध्ये प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी मेंटर भेटत गेलं. वा. त्याच्यामुळे काय झालं मेंटर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी परिस्थिती नाही, पैसा नाही, माहितीने जायचं कसं आहे. आता एक पर्याय असतो तुमच्याकडे जेव्हा तुम्ही लहान असतात तेव्हा तुम्हाला जायचं कसं आहे माहिती नाही, पण तुम्हाला कोणी जर मार्ग दाखवणार भेटलं. पण मी पण एकदम बोलतो ना की एकदम आदरयुक्त बोलतो मी, एकदम त्यांचा आदर करून त्यांच्या मागे मागे त्यांनी जसं सांगत गेले. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो सर की जेव्हा मी मुंबई शिफ्ट झालो, म्हणजे इथे तो होतोच पण मुंबई मी जायला लागलो, सॅटर्डे संडे जायचा मी इकडनं. बरं. तर मला पैसे भेटायचे 300 रुपये, जायचे 150 रुपये, यायचे 150 रुपये. आणि त्याचबरोबर वैभव सर आहे ते माझी फीस भरायची, म्हणजे 2 लोक होते. अच्छा. तर लेण्याद्री फाउंडेशन म्हणून त्यांचं हे होतं, ते असं गरीब मुलांसाठी काही ना काही ते चालू ठेवायचे. आता आपली परिस्थितीच नाही तर आपण काय ते त्याच्याकडे आपल्याला ना करिअर माहिती ना काय माहिती, त्याच्या मागे मी स्टोरी ते तुम्हाला मध्यंतरी सांगेल. नक्की. तर तिथून माझं एक सुरू झालं. त्यांनी बोलले की तू आता मुंबईला जा, तिथे शिक, तिथे तुला ॲडव्हान्स शिकण्याची गरज आहे. बिकॉज ऑफ इथे राहिला तर मग इथे काय एक याच्यात राहून जाशील. तुला जर मोर दॅन एज्युकेशन किंवा नॉलेज घ्यायचं असेल तर तुला बाहेर निघावं लागेल. मग वैभव सर महाडवरून तिकडे शिफ्ट झाले होते. ते बोलले तू आजा भाई उधर ही हम लोग. पण स्टार्टिंगला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स मी फेस केले. पण जसं स्ट्रगल त्यांनी 300 रुपये द्यायचे, जायचे यायचे. पण मग सर आता कसं आहे, आता व्हिडिओत सांगतो मी तिकीट नाही काढायचं कारण की नाही का माझ्या पुढचे पण मला खायचे लाईन लावायची असायची, तर मी ते विदाऊट. पण हा मी आता काही दिवसांमध्ये ते रिटर्न पण करणार आहे. ठीक आहे. की त्यावेळेस नव्हतंच काहीच. बरोबर. आणि ते माझी फीज वगैरे भरायची, तर तिथून मला एज्युकेशन भेटलं. तिथे मला भेटले श्रीकांत हैरे म्हणून माझे गुरु. बरं. अच्छा. श्रीकांत हैरे. तर माझा फ्रेंड होता. मी बँड्रा स्टेशनवर बसलेलो होतो सर. त्याची वाट पाहिली मी साधारणतः 9 तास. एकाच जागेवर बसून 9 तास त्याची वाट पाहिली. मग तो आला. तो आजारी होता ॲक्च्युली, त्याच्यामुळे त्याचं रिझन होतं. मग तो आला आणि आजारीच होता. तर यार मेरे को कुछ समज नहीं रहा है. कारण की यांनी तर इथपर्यंत पोहोचवलं आहे, आता पुढे काय करायचं. त्यांनी मला एकच सांगितलं होतं फिरून ये, तुला जिथे कुठे काही अकॅडमी भेटते काय भेटते तिथे जा आणि तू बघ काय चाललं आहे. तर तो आला. मग त्याने सांगितलं की हाँ एक श्रीकांत सर करके है घाटकोपर में क्लास लेते हैं और वो ऐसा है कि देखो फीस में भी मीन्स अफोर्डेबल रहेगा हे सारं. तर मी गेला त्यांच्याकडे. पण याच्या पहिले मी सगळं मुंबईत हे आलं होतं. गणेशाचार्य अकॅडमीपासून रेमोडे सर, म्हणजे सगळे जेवढे रेमो सर असतील त्यांचे पण त्यांचे असिस्टंट क्लासेस वगैरे घ्यायचे. पण आता शेवटी कसं आहे ना की आपण ते सगळं इतकं अचानक मध्ये पाहिलं तर मग थोडंसं एकदम घाबरल्यासारखं होत होतं मला. मग मी त्या सरांकडे गेला. मग तेव्हा तिथून मग माझी एक जर्नी सुरू झाली डान्स वगैरे. नक्की. हे मुंबईला जाणाऱ्या लोकांना स्ट्रगल हा आहेच त्यांच्या नशिबी, नाही का. पण टॅलेंट असलं तर तुम्ही स्थिरावतात पण, नाही का. आता तुझं तर रसिक मित्रांनो मला सांगायला आवडेल की कोरिओग्राफर असलेल्या मयूर अहिरराव यांचं स्वतःचं असं वॉरियर्स डान्स किंगडम डान्स जे का नृत्य शाळाच आहे, अकॅडमी आहे. राईट. तर मित्रांनो आपल्या एपिसोडचा क्रमांक आहे 236. आय रिपीट 236. आणि आपल्या याचं गप्पा गोष्टी आणि गाण्यांचं अशा या संवाद कट्ट्याचं शीर्षक आहे नृत्याकडून गायनाकडे. म्हणजे कला
ही असलीच पाहिजे. आणि त्याशिवाय कला हेच जीवन येस सर. असं मानणाऱ्यापैकी मयूर येस सर. तू एक आहेस. ही सगळी जर्नी त्याचा साक्षीदार मी पण आहे. आणि अनेक तुझे जे काही मित्र आहेत, अगदी आपला ज्येष्ठ रंगकर्मी होनाजी चव्हाण, तर हे तू तारीफ करत असतात सगळेच लोक, नाही का? जरूर सर. आणि मेन थिंग काय ना सर, की जसं मी बोलला, प्रत्येक वळणावर कोणी कोणी मेंटर भेटत गेलं. जसं होनाजी सरांचं सांगितलं तुम्ही, तर आता नाटकामध्ये मला काही अडचण आली. तुम्हाला माहिती, तुम्ही नाटकामध्ये, आता मी तर नवीनच होतो. फर्स्ट टाइम मी जेव्हा रोल केला तेव्हा मलाच कळत नव्हतं. आणि मला रोल भेटला होता ड्रंकर माणसाचा, दारू पिलेल्या माणसाचा. तुला त्याच्या मित्राचा रोल करायचा आहे, तो सेकंड लीड होता. बरं. तिथे मलाच समजत नव्हतं की नेमकं काय करायचं. मी त्यांच्याकडे गेला रात्री आणि मग त्यांना सांगितलं सर असं आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं तू यहाँ से कर, दिल से कर, अभी वो मत सोच, तेरे पास टाइम भी नहीं इतना, तुझ्याकडे एवढा टाइम पण नाही आहे. तर ते आहे. आणि ते वळणावर ॲज अ मित्र म्हणून खूप काही अडचण आली, सो क्या बात, मी आहे, तू सांग पुढे यायचं आहे, काय करायचं आहे, ते रेडी असतात ॲज अ लहान भावासारखं. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या लाईफमध्ये सुयोग जैन म्हणून माझा फ्रेंड आहे. बरं. लँडमार्क नावाचा एक कोर्स केला होता मी मध्यंतरी 2019 मध्ये. अच्छा. तर तो माझा बिझनेस गुरु असं समजा तुम्ही. मी तर सरेंडर झाला होता, मेरे को बिझनेस सीखना है. कारण याचं एका कलाकाराला एक चांगलं उत्तम बिझनेसमॅन बनणं पण गरजेचं आहे. का? कलेवर सगळ्या गोष्टी नाही होणार ना. कला तर आहेच तुमच्याकडे, पण ती तुम्हाला एक्सप्लोर करता आली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे त्या माध्यमातून. कारण की पेटपाणी का सवाल आहे. सो त्याने मला सगळ्याच गोष्टीतनं, मग मी एक टाइम असा होता ना, लॉकडाऊन सर आला होता आणि त्यावेळेस असं होतं की माझ्या 7 ब्रांचेस होत्या सर. मुंबईला देखील मी ब्रांचेस ओपन केली होती माझी. बरं. तर अंबरनाथला 4 इथे होत्या, 4-5 इथे होत्या माझ्या. बाकीच्या मग मी थोडा स्किप केला होता कारण की लोड येत होता खूप. तर ते सगळं बंद पडलं ना, तर मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये झाला होता. एक बोलतो ना आपण की प्रत्येकाला प्रॉब्लेम संपत नाही, ते तर चालूच राहतात. तुम्ही 80 वर्षाचे झाले तरी तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असणार आहे. खरं. तर त्या व्यक्तीने मला तिथून काढलं. म्हणजे एक बोलतो ना ॲज अ बिझनेस, यार तू ये चीज को बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू से देख ना यार तू ॲज अ. पण मला हे जे यंग आता जे करतात मुलं, जे आता 24, 25, 26 वर्षाची मुलं आहेत, जे आता याच्यात आलेत, त्यांना मला एकच सांगायचं आहे की हे करा, पण साईड बाय बिझनेस पण चालू ठेवा काही ना काही, जेणेकरून दोघी तिघी बाजूने तुम्हाला काहीतरी इन्कम सोर्स जर येत राहिलं तर तुम्ही तरुण जातात. पण एकावर डिपेंड राहिले की मग तुम्ही संपले, मग ते प्रॉब्लेम फेस करायला लागतात तुम्हाला. मग हे मला असं वाटतं की हे आहेत. आणि वळणावर हे लोक भेटत गेले मला. असं कृतज्ञता व्यक्त करणं सुद्धा, ही जाणीव असणं आपल्या मेंटर्सच्या बाबतीमध्ये, किंवा जे आपले रोल मॉडेल्स असते किंवा ज्यांनी आपल्याला पाठबळ दिलेलं आहे, त्यांची कृतज्ञता त्यांच्या परी बोललो ना की माझे सर आहे श्रीकांत सर, तर माझे डान्स गुरु आहे. ओके. तर त्यांचं असं ना सर की त्यांनी मला खूप जवळ घेऊन शिकवलंय. मला की वन ऑफ द बेस्ट कोरिओग्राफर बॉलिवूड. बरं. बुगी वुगी तुम्ही नाव ऐकलंय? बुगी. यस. हां, तेव्हा तर मी लहान होता, पण तुम्ही तर तेव्हाचे कोरिओग्राफर आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये सगळे ओळखतात. श्रीकांत अय्यर कोण आहे, धर्मेश शेलांडेंना पण चान्स देणार आहे. म्हणजे सिनियर तर आहेतच, पण मोठं नाव आहे. आणि मग त्यांच्या सोबत मला म्हणजे शिकायला भेटलं, त्यांच्या अंडरमध्ये शिकायला भेटलं. खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. बहुत अच्छा. बरं, मग ह्या वॉरियर्स हे तुझे जे डान्स स्कूल आहे त्याच्या मार्फत, त्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे नृत्याचे प्रकार, स्टाईल्स तू शिकवतो? कारण आपल्या या सगळ्या ग्रामीण भागातल्या रसिक मित्रांना ते पण काहीतरी तुझ्यासारखं करिअर करू इच्छितात. बरोबर. त्यांना इथे थोडी माहिती मिळेल. येस सर. मी ऑल टाईप चे डान्स स्टाईल शिकवतो. त्याच्यामध्ये हिपहॉप असेल तुमचं, कंटेम्पररी असेल, फोकमध्ये जसं मी पंथी नृत्य पण मी युथने प्रेझेंट केलं आहे, तर ते छान. कथ्थक असेल तुमचं, त्याच्यानंतर क्रम्प डान्स स्टाईल आहे तुमची, है ना, लॉकिंग आहे, पॉपिंग आहे, या सगळ्या स्टाईल मी बागायदा पर्सनली सगळ्यांकडनं मी एज्युकेशन घेतलं आहे, म्हणजे टेक्निकली. आणि मला असं वाटतं हे सगळं शिकत असताना काय असतं ना की बऱ्याचदा तुम्ही पाहत असाल की या उभे राहा, स्ट्रेचिंग करा आणि सुरुवात करा. तसं नाही, प्रत्येक गोष्टीची टेक्निक आहे, प्रत्येक गोष्टीचे फाउंडेशन्स आहे. ते मला नंतर ते शिकायला भेटलं आणि मी तेच रिटर्नमध्ये मग माझे जे स्टुडंट आहेत त्यांना मी हे करतो. आणि या डान्स स्टाईल्स आहेत. ऑलमोस्ट द टाईम मी एकदा एखादी जर नवीन स्टाईल पण राहिली, आता खूप साऱ्या डान्स स्टाईल आहे, किती साऱ्या आहे, तर स्टाईल पण राहिली तर मला समजून जातं की इसका बॉडी लँग्वेज काय आहे, नेमकं डान्सची डेफिनेशन काय आहे. बॉडी लँग्वेज, बॉडीतनं निघालेल्या क्रिया,
तेच आहे. यांनी नाव देऊन गेले, जसं तुमचं नाव आहे, माझं नाव आहे ना, वेगवेगळे. खरंय खरंय खरंय. तसं डान्सला नावं दिले गेले. बाकी बॉडी लँग्वेज आहे आणि त्याचे मग थिअरी देऊन दिलेल्या आहेत त्यांनी, आणि त्याच्यानुसार मग प्रत्येकाचा एक वेगळा फील आहे आणि आविष्करण वेगवेगळे वेगवेगळं आहे. येस. प्रत्येकाचा फाउंडर वेगळा आहे. आता त्यांना ते आत्मसात झालं, पण त्यांनी ते बोललं की यार ऐसा भी हम लोग बॉडी क्रिएशन कर सकते, बट वेगळं काही नाही आहे, सगळं बॉडी क्रिएशन आहे, बॉडीतनं निघालेल्या क्रिया. छान 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 छान. बरं मग मयूर, या छान अशा आपल्या गप्पांच्या वळणावर मला माहिती आहे की तू उत्तम अहिराणी गाणं सुद्धा सादर करतो, कारण ते आपल्या या मातीतली भाषा आहे नाही का, तिचा सुगंध वेगळाच आहे. तेव्हा अहिराणी गाणं नक्कीच तुझ्याकडनं ऐकायला ऐकेल. मागच्याच महिन्यामध्ये माझं एक सॉन्ग रिलीज झालं, जे मीच लिहिलेलं आहे, मीच कंपोज केलेलं आहे आणि मीच गायलेलं आहे. आणि त्याबरोबरच माझी मैत्रीण ऐश्वर्या परदेशी त्यांनी पण गायलं आहे. तर मी गातो. ओ मनी दिलबरा मी तू ना प्यार मा पागल बैल शे मी तू ना प्यार मा पागल बैल शे मी तू ना प्यार मा तूनी मनी जिंदगानी शुरू भई गई ये कहानी तू ना मना प्यार लाये आते जपसूये मनी रानी ओ मनी सोनिये ओ मनी जानिये वागल बैल शे मी तू ना प्यार मा. वा वा वा. म्हणजे अहिराणी तो गोडवा वेगळाच आहे, पण तरी सुद्धा अर्थपूर्ण आहे. ऍक्च्युली एक गाणं हे असं होतं, हे खाटू श्यामजी होते, त्यांच्यावरनं होतं, पण त्यांचा आम्ही वेगळा कॉन्सेप्ट केलेला आहे, पण मी ते पण तुम्हाला गाऊन दाखवतो की कसं होतं ते. ओ मेरे श्याम जी ओ खाटू श्याम जी कोई नहीं मेरा तेरे बिना श्याम जी, या टाईपमध्ये. वा 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 वा. येईल तर तेव्हा वेगळ्या पद्धती. त्यांचाही शिष्य परिवार आहे, भक्त परिवार. बरं 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 बरं. मग मयूर, आपलं इंडियाज गॉट टॅलेंट, येस येस, हा एक अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय असणारा असा रियालिटी शो आहे. मग त्यात तुझा सहभाग आणि त्याबद्दल काय सांगशील, ती आठवण. सर, जसं मी बोललो ना श्रीकांत सरांकडे, मला जे काही बऱ्याच गोष्टी रियालिटी शोच्या भेटल्या ते श्रीकांत सरांकडनं भेटल्या. म्हणजे असं म्हणा, मेहनत तर होतेच सर, पण कसं कोणी मेंटर असला तुमच्या लाईफमध्ये, तर आमचा बाप्पा एक्सेल म्हणून ग्रुप आहे श्रीकांत सरांचा, म्हणजे आमचाच आहे, माझाच ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये होतो मी सीझन 6 आणि 7. आम्ही UV ॲक्ट केला आहे, ॲनिमेशन ॲक्ट केला आहे, तर हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे त्यांचं. तर मी त्याच्यात होतो, आणि समोर मग जज वगैरे मलाइका अरोड़ा असतील, करण जोहर असतील, किरण खेर असतील होते, आणि तिथं वेगळाच फील होता. फर्स्ट टाइम स्टेजवर पाय ठेवला तर इतका बडा सेट. तर आपल्याकडचा गावाकडचा माणूस गेल्यानंतर रियालिटी शो एकदम मोठं वाटतं खूप, अरे बापरे. पण हा तो फील खूप चांगला होता, खूप जास्त पॉझिटिव्ह होता, आणि तिथून मला किक एक भेटली, आणि तिथून स्टेज भेटला, आणि मग पुढे मी कंटिन्यू करायला. छान छान, तिथनं लिफ्ट मिळाली. येस येस येस. बरं मग त्या तू रील्स असतील, तुझं गाणं असेल, तुझं नृत्य असेल, तुझं गीतलेखन असेल, या सगळ्या याच्यामध्ये मुसाफिरी करत असताना, प्रॉपर वर्ड आहे अतिशय, सगळ्या या प्रांतामध्ये तू यशस्वीपणाने तू करतोयस, प्रवास चाललेला आहे. पण चित्रपटाची सुद्धा संधी तुला, येस येस, त्याबद्दल काय सांगशील. मूव्ही ॲक्च्युली मी, माझी एक स्टुडंट आहे, बरं, तिचे वडिलांचे मित्र होते म्युझिक डायरेक्टर प्रकाश प्रभाकर म्हणून, त्यांनी पण मला म्युझिकसाठी खूप सपोर्ट केला आहे. तर त्यांचं जसं बोलणं झालं की यार की लडका आहे, आप देख लो एक बार. ते कोरिओग्राफर शोधत होते, तर त्यांनी खूप साऱ्या लोकांची कोरिओग्राफीज पाहिली, तर त्यांना माझी कोरिओग्राफी खूप आवडली, अरे कुछ अलग आहे. तर मग त्यांनी मला इंट्रोडक्शन करून दिलं, मला फोन आला, तर मी त्यांच्याशी बोललो की असं अशा पद्धतीने तू एक छोटीशी कोरिओग्राफी, माझं गाणं आहे, तू कोरिओग्राफ करून पाठव तुझे कोरिओग्राफी वगैरे. मग त्यांना मी करून पाठवलं, विदिन एक दिवसात कोरिओग्राफी करून दुसऱ्या दिवशी शूट करून लगेच पाठवून दिलं.
तर त्यांना ते खूप जास्त आवडली माझी कोरिओग्राफी, त्याचा सेन्स आवडला की अरे यार हा करतोय बुवा. कारण शेवटी कोरिओग्राफीमध्ये कॅची जेव्हा आपण हुक लाईन येते तेव्हा तुम्हाला ते आता मुवमेंट तुमच्या त्या असल्या पाहिजे. हुक स्टेप म्हणतो आपण त्याला. हुक स्टेप जास्त आता रील्सवर चालते. गाणं कोणाला माहिती नसतं पण मधलं तो जेवढा पार्ट आहे तेवढा माहिती लोकांना, बिकॉज ऑफ तोच विषय. मग ते तेव्हा त्यांना आवडलं. मग त्यांनी मला बोलवलं. मूर्तिजापूरला होतं, बबली नावाची मूवी आहे, त्याच्यामध्ये बबल्या म्हणून आहे आणि दुसरं ठेंगा म्हणून आहे जे वैशाली माडे यांनी गायलेलं आहे. तर ते मला भेटलं 2 गाणे कोरिओग्राफी करायला. त्यानंतर रिसेंटली आता मी श्रीकांत सरांसोबत प्रारब्ध मूवी गेला, त्याचं पण गाणं आहे बाबा म्हणून. एका 10x10च्या खोलीमध्ये पूर्ण गाणं केलेलं आहे 4-5 मिनिटात. वा वा वा. स्किलचा भाग असतो, कौशल्याचा भाग असतो. म्हणजे अगदीच काही सगळ्याच गोष्टी काही छोटे लो बजेट फिल्म सुद्धा हिट होतात. तुम्हाला स्क्रिप्टनुसार जायचंय ना, आपल्या मूवीची स्क्रिप्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला बाकीच्या गोष्टी त्याला मॅच होणार. मुलगी आणि बाबा यांचं नातं आणि ती रुसली आहे, त्याच्यातनं ती एक रुसवा आणि तो एक गोडवा असं ते दाखवायचं आहे शेवटी. वा वा वा. बरं मग तू रॅपर पण आहेस. रॅप पण करतो. रॅप सॉन्ग की जे जवा दिलों की धडकन ज्याला पण म्हणतो, तरुणाईच्या जवळ जाणारा हा विषय आणि त्यात ते प्रेयसीचं आणि ते सगळं रोमॅन्टिक असं ते रॅप तू बनवलेलं आहेस. त्याची एक झलक जरा होऊन जाऊ दे या टप्प्यावर गाणं. आता रिसेंटली माझ्या आता परवाच्या दिवशी रॅप सॉन्ग रिलीज झाला, किंगचा नाद नाही, ते बघा तुम्ही. बरं तुम्ही बघा. ओके ओके. मयूर हिरराव या युट्यूब चॅनलवर आहे किंगचा नाद नाही म्हणून. त्याचं लिखाण वगैरे सगळं मी केलेलं आहे, रॅप पण मी गायलेलं आहे. व्हेरी गुड. मला एक झलक थोडीशी माझ्या अपकमिंग जो येणारा रॅप सॉन्ग आहे त्याची ये. ए माझ्या दिल्लाची राणी तू अप्सरा वाणी, तुझा नखरा भारी जशी चाहतली खारी, तुझी पाहून मी अद्दाग झालो या फिदा, ओठांची लाल यान कानातली बाली, शोभून दिसते तुला नऊवारी साडी, घेऊन येईल तुझ्यासाठी चांदणे तारे, मला लागले आता तुझ्या प्रेमाचे वारे, तुझे नखरे पाहून मी देईल इशारे, जोडी तुझीने माझी पाहून जडतील सारे. वा 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 वा. बरं मग मयूर, जसं इंडियाज गॉट टॅलेंट वगैरे तो शो होता, तसंच एक अजून एक कुठल्या तरी शोच्या बाबतीत तुला इंडियाज गॉट टॅलेंटला होतो. त्यानंतर टू मॅड म्हणजे डान्सरच्या टॉप 36 मध्ये होतो मी. वा वा. बढिया बढिया. आपला मेगा ऑडिशन. आणि त्याच्यानंतर मी डील ऑर नो डील, रोहित रॉय सर आणि धर्मेश लांडे सर यांच्यासोबत आमचा ग्रुपच होता, पण तिथे पण आम्हाला स्पेसिफिकली त्यांच्यासोबत काम करायला भेटलं. या सगळ्या सिने लाईन मधले हे मोठे नाव आहे सगळे. सोपं नाही त्यांच्या जवळ जायला मिळणं सुद्धा. आणि नाही ते पण तुझा स्ट्रगल पण आहे आणि परिश्रम पण आहे. म्हणजे सक्सेसला कुठला शॉर्टकट नसतो. म्हणजे परिश्रम केले तर यशाचं चांदण आपल्याला गवसतं. हे घट्ट समीकरण आहे नाही का. जळगावकर म्हणून नक्कीच तुझ्या अभिमान आहे. मला अजून एक सर गोष्ट सांगावी मला आवडेल की मी गायन शिकला नाहीये. बरं बरं बरं. मी लिरिक्स कशी लिहितात ते शिकला नाही आहे. मी कंपोजिशन करतात ते शिकला नाही. हे इनबिल्ड मी विचार केला, आतून आलंय. डान्सचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये, कारण मी खूप गाणे ऐकलेत. डान्सरला गाणे, कॅरेक्टर जगणं, सगळ्या गोष्टी, आवाजाचा चढाव उतार, जसं नाटक असेल आपलं, नाटकामध्ये पण आवाजाचा चढाव उतार, तर याची खूप मदत झाली मला माझ्या या म्युझिक याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मला ॲक्च्युली कॉन्फिडन्स नव्हता सर, खरं सांग की मी फर्स्ट टाइम जेव्हा माझं जे गाणं घेतलं मी, कसं होईल काय होईल पण लिहायला तर घेतलंय. मग माझी फ्रेंड मी जसं बोलला ऐश्वर्या परदेशी, त्यांनी मला पुश केलं, तू कर. सगळेच सांगायचे जसं होण्याची सर, अबे तू कर, व्हेरी गुड, करशील तर काहीतरी होईल. मग मी घाबरायचो ना, लोक काय म्हणतील, वाटतं सर आपण नवीन काहीतरी गोष्ट आपण जर आता करतोय तर लोक काय म्हणतील सगळ्यात पहिले तो विचार करतो. मग त्यांनी मला पुश केला आणि मग आता एक बिंदास, चलो भाई आता तर काही नाही, रोजचे 2 गाणे लिहितो मी. रोज 3-4 वाजेपर्यंत माझे 2 गाणे लिहून कंपोजिशन करून ठेवले. 300 गाणे रेडी आहेत माझे. अपकमिंग 10 प्रोजेक्ट रेडी आहे. प्लस दौर 80s का, मी आता जसं तुम्हाला आता मोहम्मद रफींचं महुआ गाणं ऐकवलं किंवा एक प्यार का नगमा आहे वगैरे असे गाणे, त्या टाईपमध्ये माझं स्वतःचं कंपोजिशन केलेले 8 गाणे मी आता चालू आहे माझं की मी लॉन्च करू आणि तो दौर परत घेऊन येऊ. आता मला माहिती नाही याचे रिझल्ट कसे भेटणार आहे याचं काय, पण मला ते मधून वाटतं कारण मी जास्तीत जास्त जुने गाणे जास्त मी ऐकतो आणि ते फाउंडेशन आहे सर.
ओल्ड इज मला गोल्ड. वाटतं आता मी संगीत क्षेत्रात एवढा मुरलेला नाहीये, मी माझं आता स्टार्टिंग आहे त्याची. बरं, पण मला असं वाटतं की ते फाउंडेशन आहे यार. मोहम्मद रफी, किशोर कुमार हे फाउंडेशन आहे. मला वाटतं यांच्याकडे जे भेटेल ना, मला वाटतं तेच आहेत. त्यांना मी ऐकलं आणि बऱ्याच गोष्टी माझ्या बाहेर आल्या. ते सिने संगीतातले हे विद्यापीठच आहे सगळे. म्हणजे त्यांचा जो आवाजाचा चढाव, त्या गाण्याला एकदम फील करून गाणं, आणि तेच मी तसं थोडं कॉपी करतो आणि माझ्यात टाकतो, त्याला मला हेल्प होते. चांगल्या गोष्टी घेतल्याच पाहिजे आपण, काय प्रश्न. आणि रॅपचं पण तसंच. रॅपचं पण काय ना सर, रॅप हा वास्तविकता मांडणार आहे. बदल म्हणू शकतो आपण, एकदम शॉर्ट शब्दामध्ये बदल. यस 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 यस, तुमच्या शब्दातून बदल. नक्की नक्की नक्की. आणि कलावंत हा तितका संवेदनशील असायलाच पाहिजे. आपल्या आजूबाजूला कसं, जसं नाटक सर्वसमावेशकपणे आणि समाज मनाचा तो आरसा पण आहे, प्रतिबिंब पडतं त्याचं. तू नाट्यकर्मी पण आहेस. क्या बात आहे. बरं, मग तुझ्या आपल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये, विश लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. तू बऱ्याच गोष्टी करत आणलेल्या आहेत. म्हणजे ज्या म्हणजे एकमेकाला जरी त्या सपोर्टिंग असल्या तरी पण त्या सगळ्याच एकाच माणसाला जमतातच असं नाही. पण तुला ती भट्टी जमली तुझ्या ठिकाणी. तर तुझ्या सगळ्या ज्या काही विश लिस्टमध्ये ज्या गोष्टी आहेत सगळ्या, की हे करायला पाहिजे, काही संकल्प आहेत, काही जे स्वप्न आहेत, ते नक्की मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीने तुला मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुझं एक ते गाजलेलं म्हणजे पुरुषोत्तम, ज्याला आपण म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, क्या बात आहे. म्हणजे अध्यात्माचा सुद्धा तुला तिकडे तो ओढा आहे. आणि तसे तू गीतरचना सुद्धा केलेल्या आहेत. तर ते जरा ऐकव, त्याच्याने आपण सांगता करू. सर, या पहिले मला एक नाव आवर्जून घ्यावं असं आवडेल. मी त्यांना आईच म्हणतो. माझ्या आईवडिलांनी जसं मला सपोर्ट केला आहे नेहमी, तसा ते पण माझे आईच आहेत. अनुराधा वाणी मॅडम म्हणून. आणि त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला प्रत्येक माझ्या, मी म्हणतो ना, प्रत्येक जर्नीमध्ये माझ्या कोणी ना कोणी मेंटर भेटला आहेत मला. तर त्याच्यातले ते एक आहेत. आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे. आणि हे जे आता मी गाणं म्हणणार आहे, श्रीराम ध्वजाले रही आहे, त्याच्यामध्ये लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि हुकलाईन मी लिहिली आहे, जयराम श्रीराम जयराम श्रीराम, अशा पद्धतीने. चैत की नवमी आई है, रघुवर जन में सब भाई है, खिले हैं मनूप बनोर बाग, खुले अयोध्या सरयू भाग, नन्ही किलकारी आई है, नन्ही किलकारी आई है, श्री राम ध्वजा लहराई है, श्री राम ध्वजा लहराई है, श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम. गुरु वशिष्ठ कुंडली बनावे, दशरथ गोधन दान करावे, कौशल्या फुलिन समावे, राम नाम की धुन में सारी, ओ राम नाम की धुन में सारी, मंत्रित ये पुरवाई है, श्री राम ध्वजा लहराई है, श्री राम ध्वजा लहराई है, श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम. वृक्ष पुष्प बरसाने लग गए, सूरज चंदा तारे थम गए, सावली सूरत के दर्शन से ब्रह्मा विष्णु महेश भी रम गए, घर घर में बजे बधाई है, ओ घर घर में बजे बधाई है, श्री राम ध्वजा लहराई है, श्री राम ध्वजा लहराई है, श्री राम ध्वजा लहराई है, श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. बोलो सियावर रामचंद्र की जय. क्या बात आहे. तर रसिक मित्रांनो, एक चतुरस्त्र अभिनेता, गायक, म्युझिक कंपोजर पण, रॅपर पण आणि
नृत्याकडून गायनाकडे यावर ज्याचा प्रवास आपल्या सगळ्यांना अतिशय इन्स्पायरिंग आहे, तो मुळात स्ट्रगलर आणि मुळात तो जळगावकर. मुंबईला जाऊनसुद्धा 4 धडे तो शिकला आणि स्वतःचे पाय नक्की ह्या स्पर्धेच्या युगामध्ये, या डिजिटल युगामध्ये रील्स असेल, सोशल मीडिया असेल, चित्रपट असेल, गीतरचना असेल, कोरिओग्राफी असेल, सगळ्या ठिकाणी मयूर अहिरराव हे नाव त्याने निश्चितपणे सिद्ध केलेलं आहे. आणि सिद्धीनंतर म्हणजे सिद्धीनंतर प्रसिद्धी येते. पहिले सिद्धी, त्याच्या अगोदर साधना. तर तू साधक पण आहेस, त्यामुळे तुला सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि आपोआपच प्रसिद्धीसुद्धा तुला मिळालेली आहे. मयूर, मल्हारच्या टीमच्या वतीनं तू आला, छान गप्पा झाल्यात आणि प्रासादिक शुभंकर अशी सांगतासुद्धा श्रीरामाच्या छान गीतरचनेने तू केलेली आहेस. असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. जळगावकर म्हणून आम्हा सगळ्यांना तुझा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मयूर अहिरराव. मल्हार क्रिएशन हॉबी डुबी डू पॉडकास्ट चॅनल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने नवनवीन जे कलाकार आहेत, प्रसिद्ध कलाकार, त्यांना बोलवून त्यांचा इंटरव्ह्यू घेतात आणि खूप छान पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला जातो. खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे जे कलाकारांचं जे आहे स्ट्रगल आहे, सक्सेस आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचतं, लोकांपर्यंत पोहोचतं, असं एक माध्यम आणि खूप चांगल्या पद्धतीने रन करतात. तर त्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं थँक्यू म्हणतो त्यांना. आणि जसं राजेंद्र सरांनी पण खूप चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला, त्यांना मी थँक्स म्हणतो. आणि मित्रांनो, एक अपील करतो की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं, कारण याच्यावर खूप चांगले चांगले लोकांचे इंटरव्ह्यूज झालेले आहेत. तर तुम्ही नक्की ते बाकीचे व्हिडिओज पण बघा आणि माझा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.